तुम्ही कधी खाल्ली का गावाकडच्या पद्धतीने मेथीची भाजी आणि सोबत भाकरी, बाजरीची भाकरी असेल तर खूप भारी लागते. तर मी बनवली आहे गावाकडच्या पद्धतीची गावठी मेथीची भाजी. तर त्यासाठी शेंगदाणे, मिरची आणि लसूण भाजून घेतले होते पहिले, आणि इकडे मेथी निवडून ठेवली पहिले, आणि नंतर लसूण आणि मेथी परतून घ्यायची चांगली तेलामध्ये. नंतर थोडेसे ओवा टाकायचा, म्हणजे टेस्ट चांगली लागते. ओवाने पोट पण हे होतं, साफ राहतं. मग ओवा टाकून घेते मी मेथीमध्ये थोडा, आणि थोडीशी हिंग टाकून घेतली आणि चांगली परतून दिली. थोडंसं नंतर मीठ टाकून घेतलं, आणि आपण केलेलं शेंगदाणे, लसूण आणि मिरचीचं वाटण ते मिक्सरमधून काढून घ्यायचं, आणि थोडंसं पाणी टाकून मिक्सरमध्ये काढून घ्यायचं, आणि नंतर भाजीमध्ये टाकायचं. नंतर त्याला चांगलं 10 मिनटं उकळू द्यायची भाजी. अशा प्रकारे आपली भाजी तयार आहे, आणि सोबत लोणचं असेल तर खूप भारी लागते ही भाजी. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करा.